वाटतंय? राजेंद्र, आपण जर बघितलं तर पाठिंबा सगळीकडून मिळतोय, सरकार त्यांच्या प्रकारे प्रयत्न करते असं सरकारतर्फे सांगितलं जात आहे. दुसरीकडे अण्णा हजारेंनी पण सुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे, मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. पण काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्यांच्याकडून खूप महत्त्वाच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. काल पवार साहेब सोडले तर बाकी कोणीही यावर फारसं काही बोललेलं दिसत नाहीये. बरोबर केती की विरोधी पक्षातनं ज्या सगळ्या प्रतिक्रिया यायला पाहिजेत त्या फारशा येताना दिसत नसल्या तरी देखील विरोधी पक्षनेतेच मुळात या मतदारसंघाच्या बाजूलाच त्यांचा मतदारसंघ जे पुणतांब्याच्या बाजूला राहता मतदारसंघ सगळा येतो, इथले ते लोकप्रतिनिधी आहेत आणि सध्या तेच या भागात नाही आहेत, ते कुठेतरी परदेशात फिरतायत अशी माहिती मिळते. त्यामुळे विरोधी पक्ष संघर्ष यात्रेतून काल मुख्यमंत्र्यांनी म्हणाले टीका केली की संघर्ष यात्रेतनं हाती काय मिळालं नाही म्हणून अशा प्रकारचा इथे शेतकरी संपाचा हत्यार विरोधी पक्ष पाठीमागून वापरताना दिसत आहे. पण आता माझ्यासोबत संगमनेरमध्ये राज्याचे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. थोरात साहेब, काल मुख्यमंत्री म्हणाले की विरोधकांचाच हात आहे सगळ्या संपामध्ये आणि संघर्ष यात्रेतनं हाती काय लागलं नाही म्हणून अशा प्रकारचं हे हत्यार खेळलं जाते, हे काय नेमकं आहे? हा आरोप एकंदर स्वरूप आपण जर पाहिलं या संपाचं तर वेगळं या अर्थानं आहे की ते पुणतांबा ह्या ठिकाणून ते केंद्रबिंदू ठरलं. इथले शेतकरी कार्यकर्ते एकत्र आले, त्यांनी याचा आवाज उठवला आणि हे वातावरण निर्माण झालेलं आहे. खरंच याच्यामध्ये राजकारण आहे का? मला वाटतं याच्यात काही राजकारण नाही. जे शेतकरी कार्यकर्ते आहे ते पुणतांबा गाव हे पूर्वीपासून भाजपचं गाव आहे. आदरणीय सूर्यकांत पाटील वाढणे यांचं ते गाव आहे आणि तिथे आजही बीजेपीला मानणारे कार्यकर्ते त्यामध्ये सुद्धा आहेत. असं असताना याला राजकीय स्वरूप माझं ते देणं काही योग्य होणार नाही. मुख्यमंत्री मुद्दामून विरोधकांच्या नागून राजकारण आणण्याचा प्रयत्न करतात. एक तर त्यांना काहीतरी दिशाभूल त्यांची करणारे काही लोक आहेत. मी कालचं त्यांचं सगळं वक्तव्य ऐकलं, असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना योग्य माहिती कुणी देत नाही किंवा देतात ती चुकीची देत आहेत असं मला वाटून गेलेलं आहे. आणि त्यामुळे तिथं राजकारण नाही, ते याच्यामध्ये राजकीय पक्ष आमचे लोक उतरले ना. शेवटी शेतकऱ्याशी आम्ही निगडीत आहोत, शेतकऱ्याशी कमिटमेंट आमची आहे. जिथं शेतकरी एकत्र येतो तिथं आम्ही असणार हे साहजिकपणे, कारण आमचे प्राधान्य त्याला आहे. म्हणून आम्ही राजकारण त्यात करतो असं नाही, तर उलट या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही शेतकऱ्याच्या मनात आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. असा रोष जो दिसतो त्यांच्या बोलण्यावर, एक रोष दिसतो, तो दिसू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. दुसरा एक मुद्दा की नगर जिल्ह्यातलं राजकारण हे नेहमीच केंद्रीभूत राहिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या सरकारच्या काळामध्ये अण्णा हजारेंना अनेक वेळेला सांभाळलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आता अण्णा म्हणतात की सरकारची तयारी असेल आणि शेतकऱ्याची तयारी असेल तर मी मध्यस्थी करेन. सीएम अण्णांना कार्ड म्हणून समोर वापरतात असं वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही खूप हाताळले अण्णांना. नाही, खरं आहे की अण्णा हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आपलं आहे आणि अनेक प्रश्न त्यांनी जिथे जनतेचे प्रश्न तिथं भाग घेतलेला आहे. निवळ भाग घेतला नाही तर ते एकदा हातात विषय घेतल्यानंतर ती सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आज शेतकरी इतका अडचणीत गेल्यानंतर अण्णांना वाटणं साहजिक आहे की यामध्ये भाग घ्यावा आणि हा प्रश्न सोडवा. तसा अण्णा भाग घेत असतील आणि हा प्रश्न सोडवायला मदत करीत असतील तर सर्व शेतकरी ते स्वागतच करतील. तसं करावं या मताचा मी आहे. पण सीएम कार्ड वापरतात अण्णांचं, त्याचा अण्णांचा वापर त्यामध्ये केला जातो असं मला काही वाटत नाही. उलट असं वाटतं की अण्णाच आता एकंदर परिस्थिती पाहिल्यानंतर पुढे आले असतील. पण दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे सरकारची धोरणं कृषी क्षेत्राच्या बाबतीतली बघतोय आपण, तुम्ही स्वतः कृषी मंत्रालय सांभाळले राज्याचं, अनेक प्रश्न शेतीचे प्रश्न आज झाले आणि उद्या संपतील, परवा निर्माण झाले आणि तेरवा संपतील असे नाही आहेत. रोज नवे प्रश्न शेतामध्ये उद्भवतात आणि निर्माण होतात. पण सरकार चुकतंय कुठं? अशा पद्धतीने रोष दाखवून संघर्ष यात्रेवर मुद्दा समोर आणून शेतकऱ्याशी चर्चा करायची नाही आणि प्रश्न मार्गी लावायचे नाहीत, हे राजकारण नाही तर दुसरं काय? शेवटी शेतकऱ्याचे प्रश्न कधी पूर्वीपासून आहेत, संपले नाही, अडचणीचे असतात, ही वस्तुस्थिती. आपण त्यांना मदत करण्याची भावना आपली असली पाहिजे. संघर्ष यात्रा हे कदाचित आम्ही राजकारण त्यामध्ये असलंही, परंतु आताचं जी परिस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्याकरता आमची जबाबदारीचे विरोधी पक्ष म्हणून ते प्रश्न मांडणं, ते सोडवणं, ही आमची विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी आम्ही ते मांडतोय संघर्ष यात्रेच्या निमित्तानं. परंतु आज हे सगळं वातावरण जे निर्माण झालं तो प्रत्येक शेतकरी उठलेला दिसतोय ना. याच्यामध्ये तर कोणतं राजकारण नाही आहे. हे प्रश्न कसे सोडवता येतील? शेतकरी प्रत्येक बाबतीत कोणत्याही शेतीमालाला बाजार नाही. त्यांचं म्हणणंच असं आहे की शेतीमाल बाजारात पाठवायचा, त्याचं जर काहीच मिळणार नसेल, उलट ती पावती येते तर एवढे पाठवून द्या. उलट तिकडून व्यापाऱ्याकडून येतं तर तुम्ही कांदे पाठवले, आता आम्हाला आणखी 240 रुपये पाठवून द्या कारण खर्चच जास्त झाला. असं जर उत्तर येत असेल, आज डाळिंब थोडेसे करीत होते काही लोक, डाळिंबाचे बाजार गेले, साखरेला बाजार नाहीये, एका FRP एका बाजूला वाढवलेलं दिसतं.
असं साखरेचे आता तुम्हाला शेतकऱ्याला आम्ही ऊसाचे भाव वाढवून दिले असं म्हणणे घोषणा चांगली, पण दुसऱ्या बाजूला साखरेचे बाजार वाढणार नाही याची पराकोटीची काळजी ते घेते. बरोबर आहे की महाग होऊ नये ही काळजी जबाबदारी सरकारची असते. तो महागाईचा निर्देशांक खाली राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची पण शेतकऱ्याला मारून ती घ्यायची हे काही योग्य नाहीये. आणि परत दुसरीकडे सरकार म्हणतं की आम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी खूप काही निर्णय घेतले. स्वतः मुख्यमंत्री परवा हेच पुणतांब्यातले शेतकरी जेव्हा भेटायला गेले तेव्हा म्हणाले की शेतकऱ्यांसाठी मी भरपूर निर्णय घेतले. हे खरंच निर्णय घेतलेत? तुम्ही सभागृहातही पाहता, सरकार चाललंय ते 2.5 वर्षातही पाहिलंय. मला असं वाटत नाही की शेतकऱ्याकरता खूप चांगले निर्णय झाले असं अजिबात वाटत नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. बोलणं एक भाग आहे आणि माननीय मुख्यमंत्री अत्यंत हुशार आहे. एखादी बाजू मांडण्यामध्ये सरकारची बाजू ते अत्यंत चांगल्या प्रभावीपणे मांडतात, पण वस्तुस्थितीमध्ये ते जर लोकांना दिसलं नाही तर प्रश्न होणारच. खरं सांगतो का, आज अत्यंत अडचणीत शेतकरी आहे. आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळेस त्याला एकदा कर्जमाफीचा दिलासा देणंच गरजेचे अशी अवस्था आज झालेली. त्याला पर्याय नाही दुसरा. या पैशाचा विचार करू नये. आपण अनेक ठिकाणी असा मोठा खर्च करत असतो आणि शेतकऱ्याकरता मात्र आपण हात आखडता घेतो. हे करून चालणार नाही. आपल्याला त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. संपूर्ण देशामध्ये पहा किंवा जगामध्ये सुद्धा शेवटी सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं तर शेतकरी जगतो असं दिसेल. कोणत्याही देशामध्ये गेलं तरी आपल्याला तसं दिसेल. ही अवस्था आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे, मदत केली पाहिजे, हे माझं ठामपणे मत आहे. पण हे सरकार उभं राहते शेतकऱ्यांच्या पाठीशी, काय दिसतंय तुम्हाला? दुर्दैवानं बोलणं फार छान आहे परंतु तशी वस्तुस्थितीमध्ये ती परिस्थिती नाही. उलट काय दिसतं आता तुरीचा बाजार म्हणजे तुरीच्या बाबतीत काय म्हणजे तुमच्या नेत्यांनी म्हणजे जो प्रदेश अध्यक्ष आहे यांनी कशा प्रकारचं वक्तव्य करावं? काही त्याला धरबंद काही ठेवला का त्यांनी? आता इथे भंडारी जी आमचे म्हणजे बीजेपीचे प्रवक्ते ते काय बोलले, सरकारवर काय म्हणजे सरकारवर परिणाम संपाचा होणार नाही. अरे तुम्ही संवेदनशील आहे का नाही? तुमचा काही दुसरा परिणाम होणार, तुमच्या मनावर तर परिणाम होईल का नाही तुमचं? तुम्ही संवेदनशील असाल तर संप शेतकरी करतो याचं दुःख तुम्हाला होईल, तुम्हाला वेदना होतील. याचा अर्थ तुम्ही संवेदनशील सुद्धा नाही ही भावना शेतकऱ्यापर्यंत पोहोचते आहे. आणि एक मत असं बनलेलं दिसतं सरकारमध्ये, आता सरकार चालवणाऱ्या मंडळीमध्ये की काही नाही आपल्याला लोक मतं देत आहेत, आपण सत्तेवर येतोय. हे जर ज्यावेळेस मत बनतं ना आम्ही सत्तेवर येतोच, लोक आम्हाला मतं देतात, जिल्हा परिषद दिले, महानगरपालिकेला दिले, नगरपालिकेला दिले, हे मत बनल्यानंतर जी कठोरता जी आलेली आहे त्यांच्यामध्ये ती माझ्या मते सगळ्यात घातक आम्हा सगळ्यांना वाटते आहे. म्हणजे सर मतं देणारे पण हेच लोक आहेत जे शेतकरी आहेत, मतं देणारी ही सगळी माणसं आहेत. मग यांची मतं घ्यायची आणि त्यांचे प्रश्नच सोडवायचे नाही, ही काय म्हणायची? सत्तेतली मस्ती असते की ही सत्तेतली गुरुमी असते? नाही, एक बेफिकिरी आली का आपण काही नाही, आपण सेफ आहे, आपण निवडून येतो. आता लोकांनी इतके मतं दिले, इतक्या जिल्हा परिषद आल्या, इतक्या पंचायत समिती आल्या, महानगरपालिका, आपलं काही नाही, आपलं बरोबर चाललंय. हे आपलं बरोबर चाललंय असं वाटलं तर तिथं चुकत असतं एवढं मात्र लक्षात ठेवावं. बरोबर की बरोबर चाललंय वाटलं की चुकत असते लक्षात ठेवलं पाहिजे. पण एक दुसरा मुद्दा मला तुम्हाला विचारायचं की आता जे आंदोलन कालपासून चालू आहे संपाचं, या दरम्यानच्या काळात रस्त्यावर भाजी फेकली जाते, दूध सांडलं जात आहे, गाड्यांना जाळपोळ केली जाते, दगडफेक होतीये. मुळात हा शेतकरी करत असेल असं अजिबात नाही. शेतकरी हा हिंसक प्रक्रियेमध्ये जाणारा कधीच नाहीये. पण हे करणं योग्य आहे का? शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, एक हे काय खरं आहे की हे काय पक्षानं घेतलेलं आंदोलन नाही. आमचे लोक उतरले कारण शेतकऱ्याबरोबर राहायचं ही पद्धत म्हणून राहिले, विरोधी पक्ष म्हणून सुद्धा नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. बीजेपीचे शिवसेनेचे सुद्धा लोक कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत. परंतु एक काळजी मात्र घेतलीच पाहिजे की याला कोणत्याही प्रकारचं हिंसक वळण लागू नये. आपल्या आंदोलन असं हिंसक वळण ज्यावेळेस लागतं ते त्या आंदोलनाला लागलेलं गालबोट आहे, त्या आंदोलनाला दोष ठेवला जातो. किंवा आपण पाहतोय की दूध रस्त्यावर ओतून देणं आहे किंवा भाजीपाला टाकणं आहे, फळं खाली पडतायत, ते तुडवले जात आहेत. माझ्या मते हे अन्न आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कोणतंही हिंसक वळण न देता एक आपल्याला शिकवण आहे, महात्मा गांधींची शिकवण आहे, अहिंसेची चळवळीची शिकवण आहे, त्या पद्धतीनं एक पूर्ण कायद्याच्या चौकटीमध्ये आंदोलन झालं पाहिजे या मताचा अत्यंत स्पष्ट मी आहे. बरोबर आहे. एक शेवटचा प्रश्न की मुख्यमंत्र्यांना जी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जाते, हे पक्षातले लोक दिशाभूल करतायत का तुमच्या पक्षातले शेजारचे लोक दिशाभूल करतायत? नाही, आता असं आहे की मुख्यमंत्री कुणीही झालं की त्याच्या भोवती बरीच मंडळी ही जमत असते, त्यांना आवडेल असं बोलण्याची पद्धत असते, हे असतंच. मंत्र्याभोवती असतात, मुख्यमंत्र्याभोवती असतात. पण मुख्य माणसानं कोणतं योग्य कोणतं अयोग्य कोणत्याच्यात
आपण मत बनवताना काळजीपूर्वक बनवलं पाहिजे. कुणीतरी सांगितलं लगेच ते खरं मानायचं असं न करता काळजीपूर्वक बनवलं पाहिजे. खुशमस्कऱ्यांचं कधी ऐकलं नाही पाहिजे. ऐकून घ्यावं, पण योग्य काय ते तपासावं. ती खरी गरज असते नेतृत्वाची. नेतृत्वाचा तो कसंच लागत असतो, कारण खूप जमतात स्वभावताली. त्यांचं सगळं ऐकायला लागलो तर मात्र कठीण होत असतं. म्हणून कोण सांगत असेल ते सांगत असेल. मला वाटतं की सगळ्या प्रकारचे लोक तिथं जाऊन पोहोचत असतात. मुख्य केंद्र असतं ते सत्तेचं, त्यांच्याशी आपली गोडी असावी असं वाटत असतं. 4 कामं काढून घेता येत असतात. कोणाला त्रास द्यायचा ठरलं तर त्रास देता येतो. हे माहिती असल्यामुळं काही लोक काही ना काही गोष्टी जवळीक साधून करण्याचा प्रयत्न करतात. पण ते किती ऐकायचं नाही, कोणतं ऐकायचं नाही, हे त्यांनी ठरवायची गोष्ट. अगदी खरं. धन्यवाद थोरात साहेब, तुम्ही या चर्चेत आलात आणि सगळे मुद्दे स्पष्टपणे मांडलेत. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची नासाडी करू नये असं आवाहन बाळासाहेब थोरात करतात. आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जाते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याने या गोष्टीकडे पाहणं हे खूप गरजेचं असं त्यांना वाटतं. केतकी.